मित्रांनो, मला सांगा बरं, उद्या तुमची परीक्षा असेल तर तुम्ही आज काय कराल? बरोबर, अभ्यास कराल आणि खेळत नाही बसणार. अभ्यास केला तरच तुमचा पेपर चांगला जाणार आहे, बरोबर ना? अगदी तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा वेळेवर जर आपण कामं केली तर ते खूप महत्त्वाचं असतं. आज मी तुम्हाला अशाच दोन मित्रांची गोष्ट सांगणार आहे, ज्यातील एक खूप कष्टाळू होता आणि दुसरा मागता फक्त अळमटळम करत बसायचा. अतिशय आळशी होता. चला तर मग ऐकूया शहाण्या मुंग्या आणि आळशी नाकतोड्याची गोष्ट. हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे तुमचा लाडका बनी आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी छानशी मुंग्या आणि नाकतोड्याची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्याची सोनेरी किरणं सगळीकडे पसरलेली होती. झाडं हिरवीगार झालेली होती. वारा अतिशय झुळझुळ वाहत होता. अशा छान वातावरणामध्ये नाकतोडा अगदी मस्तपैकी एका पानावर बसून आपली गिटार वाजवत गाणी गात होता. एकीकडे नाचत होता आणि दुसऱ्या बाजूला साऱ्या मुंग्यांची एक भली मोठी लाईन उभी होती आणि त्या कष्ट करत होत्या. त्या त्यांच्या वजनापेक्षा दुप्पट मोठे मोठे अन्नाचे कण डोक्यावर, कोणी पाठीवर असं सगळं घेऊन त्या ओझी वाहत होत्या आणि धापा टाकत टाकत त्या त्यांच्या वारुळाकडे निघाल्या. नाकतोडा त्यांना बघून जोरात हसला. हो 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 हो, अगं ए वेड्यांनो, इतक्या छान उन्हामध्ये कशाला काम करताय? या माझ्यासोबत, गाणी गाऊया, मस्त नाचूया. हे सगळं सोडून तुम्ही चक्क काम करताय? मला तर की नाही तुमची दयाच येते. यावर मुंग्या म्हणाल्या, माझ्या प्रिय मित्रा, मला आणि आम्हा सगळ्यांना येत्या पावसाळ्यासाठी आम्ही अन्न साठवतोय आणि आम्ही त्यासाठीच सगळी मेहनत करतोय. बघता बघता पावसाळा आला. मग काय, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, धो 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 पाऊस पडू लागला. सगळीकडे पाणीच पाणी आणि आता नाकतोड्याला काही गाता येईना ना नाचता येईना. त्याला भयंकर भूक लागली होती, पण सगळीकडे मात्र चिखलच चिखल होता. तर तो गेला त्या मुंग्यांच्या घरी आणि त्याने दरवाजा ठठवला. टक 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 टक. मला काहीतरी खायला देतेस का, असं तो त्या मुंग्यांना म्हणाला. यावर मुंग्या त्याला म्हणाला, सबंध उन्हाळ्यात तू तर गाणी गात घालवलास आणि आता हा पावसाळ्यामध्ये नाचण्यात घालवलास. तर आता तू असं कर, मी तुझ्यासारख्या आळशी प्राण्याला काहीही देणार नाही. तू तुझी गाणी गात बस आणि पावसामध्ये नाचत बस. आणि त्यांनी धाडकून दरवाजा बंद करून दिला. बघा तर मुलांनो, आपण ह्या गोष्टीतून काय शिकायला मिळतो? आपण हे शिकलं पाहिजे की आजची बचत हीच उद्याची गरज असते. म्हणून कुठल्याही गोष्टीचं नियोजन, त्यासाठीचे कष्ट हे आधी घेणं गरजेचं असतं. म्हणून पैशाची बचत, वेळेची बचत आणि बरंच सगळ्या चांगल्या गोष्टींची बचत ही आपण आजच केली पाहिजे. म्हणजे आपलं पुढचं जीवन हे अतिशय सुखकर आणि सुखी होतं. बाय बाय. आजची बचत हीच उद्याची गरज.